तर सर्वांना गुड मॉर्निंग। आज आम्ही चाललो होतो मिनी वृंदावनला, पालघरला। सकाळी मी 5:30 वाजता उठल्याने आम्ही तयारी वगैरे केल्याने 6:30 पर्यंत निघालो। गोरेगाव स्टेशनला पोचलो, पालघरची तिकीट घेतली, भाईंदरला गेलो, माझ्या मैत्रिणीची वाट बघत होतो। तिथूनच पालघरची ट्रेन होती 8ची, मग ती आली आणि आम्ही मग गेलो। थोड्या वेळातच 1 तासात आम्ही पोचलो 9 वाजेपर्यंत पालघर स्टेशनला। मग तिथून आम्ही थोड्या चालत गेलो बस स्टँडला। मग तिथून बस पकडली वाडा पालघरची, आणि एक बस गेलेली होती ऑलरेडी। मग आम्ही दुसऱ्या बशीत गेलो, टेल नाक्यापर्यंत बसमध्ये गेलो। तिकडूनच्या बस खूप भारी आहेत, खूप रस्ते पण मस्त आहेत तिकडूनचे, खूप मस्त वाटत होतं। एवढे टर्निंगचे रस्ते आहेत, व्ह्यू पण खूप मस्त बघायला भेटत होतं। नंतर आम्ही ऑटो केलेली शेअरिंग तिकडून स्टेशनवरून कमीत कमी 1 तासाच्या अंतरावर आहे। नंतर आम्ही पालघर मिनी वृंदावनला पोचलो, इको विलेजला। तिकडे खूप बघण्यासारखं आहे, सगळं खूप भारी आहे तिकडे। एक वृंदावनचा छोटा व्हर्जन म्हणजे मिनी वृंदावन असं सांगता येईल। सगळं खूप मस्त आहे, आश्रम वगैरे सगळं इको फ्रेंडली आहे, झाडं खूप सारे आहेत, फिरण्यासारखं खूप आहे। सगळीकडे स्वच्छता आहे, सगळं खायचं प्यायचं वस्तू आहेत। आम्ही मग डोसा खायला गेलेलो, तिथे पण खूप मस्त होतं डोसा, विदाऊट कांदा आणि ऑनियनचा डोसा होता, कारण जैन लोक तशीच खातात। मग आम्ही एवढा मोठा डोसा खाल्ला तिघांनी पण, आणि नंतर लेमन ज्यूस पिला, आणि नंतर आम्ही फिरायला निघालो। पहिला आम्ही एक मंदिरात गेलो, तिथे मस्त पाया वगैरे पडलो मंदिरात। मंदिर खूप होतं मस्त, आणि गार्डन वगैरे होतं तिथे बाजूला। 12:30 ते 2 वाजेपर्यंत चालू राहता, मग थोडा टाइम बंद राहतो। आणि मग आम्ही वॉशरूमला वगैरे गेलेलो, आणि नंतर मग मंदिरात गेलो होतो। खूप भारी मंदिर होतं, दर्शन पण खूप भेटलं। जागेवर एक मंदिर आहेत। जसं वृंदावनमध्ये छोटे छोटे मंदिर आहेत, तसे तिथे पण सगळ्या प्रकारची मंदिरं वगैरे आहेत। गंगा आरती वगैरे होते तिथे, सगळं बघण्यासारखं आहे। कमीत कमी 2 दिवस फिरायला तिथे पाहिजे, आणि स्टेचे पण ऑप्शन तिथे भरपूर आहेत। तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पण जाऊन नक्की व्हिजिट करा, खूप मस्त बघण्यासारखं सगळं आहे। नंतर आम्ही पाया वगैरे पडलो, आणि चटके तर एवढे लागत होते ना, उन्हामुळे खूप कंटाळत होता। सकाळच्या वातावरणात फिरलो तर खूप भारी वाटत होतं, मग ऊन व्हायला लागलेलं हळूहळू। अशा वेगवेगळ्या कृष्णांच्या मूर्त्या आहेत, राधाकृष्णाच्या तिकडे मूर्त्या आहेत, सगळ्याकडे बघण्यासारखं खूप आहे तिकडे, खूप भारी वाटत होतं। नंतर आम्ही हळूहळू पुढे गेलो, मॅपवर बघितलं सगळं मॅप, मग की कुठे जायचं काय जायचं। मग आम्ही ब्रिजकडे गेलो, तिथे खूप मच्छी आहेत कलरफुल, खूप त्या मच्छ्या मस्त आहेत। त्यांना काही खायला टाकलं की ते वर येतात, श्वास घ्यायला वर निघतात। आम्ही त्या ब्रिजवरून पुढे जायला निघालो। तिकडे राधाकृष्णाचे इथे गंगा आरती वगैरे होते, 2 नद्यांचे संगम होतात तिथे। फोटोचे प्लेस पण खूप भारी आहेत, जागेवर कृष्णाच्या प्रतिमा आहेत, त्याने जे कामं केलेली ते सगळं, त्याने जसं त्याची लाईफ काढलेली ते सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार, म्हणजे मूर्त्यांद्वारे, कथांद्वारे। आणि छोट्या बस पण आहेत तिकडे फिरण्यासारखे, आणि मंदिरं पण आहेत खूप भरपूर, आणि झाडं पण खूप, फुलांची, काजूची, आंब्यांची झाडं पण खूप आहेत। तिथे सगळी आदिवासी लोक काम करतात, आजूबाजूच्या गावातली, खूप मस्त आहे तिथे। आम्ही चालून खूप दमलेलो। पाणी पण जागेवर, पाण्याच्या फॅसिलिटी पण तिथे आहेत, वॉशरूमच्या फॅसिलिटी, पाण्याच्या फॅसिलिटी सगळं आहे। खायचं प्यायचं वगैरे पण सामान भरपूर आहे, पण आपण आतमध्ये काही खायला नाही नेऊ शकत, तिथूनच घेऊ शकतो आपण। आणि फिरून मग आम्ही जेवढं फिरायला जमलं तेवढं फिरलो, जेवढं कव्हर करता जमलं तेवढं कव्हर केलं। बट खूप दमलेलो होतो आम्ही लोक, मग जास्त नाही फिरलो। मग आम्ही लोक तिथे खराब वस्तूंवरून तिथे सेंट बनतो तिथे गेलेलो। सगळ्या म्हणजे ज्या खराब वस्तू फेकतात त्याच्यावरून ते सेंट बनवतात, परफ्यूम बनवतात, तिथे गेलेलो। मग तिथे राधाकृष्णाची मूर्ती, तिथे झोका पण होता त्यांचा, ते हलवून बघितला। मग तिथे कृष्ण वरती बसलेले, खूप भारी वाटत होतं त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिमा बघून, त्यांचे वेगवेगळे रूप बघून। नंतर आम्ही मग घरी जायला निघालो, थोडा वेळ बसलो, पाणी वगैरे पिलं, आणि नंतर पुढे गेलो।
आणि थांबलो कारण खूप दमायला झालेलो. बसलो शांत थोडा 1-2 तास बसलेलो आणि नंतर मग घरी जायला निघालो. गिफ्ट शॉप पण आहे, जर तुम्हाला काही वस्तू परचेस करायच्या असतील तर तिथे गिफ्ट शॉप वगैरे, मूर्त्या वगैरे आहेत सगळ्या, त्या पण तुम्ही घेऊ शकता. गौशाला आहे, गौशालामध्ये पण आम्ही गाईंना चारा दिला, चारा टाकलेला होता. खूप मोठ्या मोठ्या गौशाला आहेत. ही छोटी होती, पुढे अजून एक होती ती मोठी होती. शंकराच्या मूर्त्या पण आहे, शंकराची प्रतिमा पण आहे तिथे. खूप बघण्यासारखं आहे इको विलेजमध्ये, बट स्टेशनपासून खूप लांब आहे, कमीत कमी 1 तास. पहिला आम्ही बसने गेलो, मग ऑटोने गेलो, तेव्हा जाऊन पोचलो. मग घरी जायला निघालो आणि मग वडापाव वगैरे खाल्लं तिकडे रस्त्याला, उसाचा रस वगैरे पिला आणि नंतर आम्ही डुगडुगीत बसलेलो. डुगडुगीत खूप मजा येत होती जायला यायला, मस्त मजा केली आम्ही. तुम्ही पण जाऊन विजिट करा इको विलेजला, नक्की विजिट करा, खूप भारी बघण्यासारखं सगळं आहे. आणि मग आम्ही ट्रेन पकडली 3:30ची आणि मग आम्ही पोचलो अंधेरीला. मंदिरीवरून थोडी शॉपिंग वगैरे केली, त्याला कपडे वगैरे घ्यायचे होते घेतले ते, आणि मग आम्ही घरी पोचलो थोड्या वेळातच.